आज तर ना चक्क डोकंच फोडलं तरी सुद्धा मला काहीच करता येत नाही. सकाळी नाश्त्यामध्ये गरमागरम कांदे पोहे बनवले होते, ते खाऊन लाडूला अंघोळ घातली. आज मला सुद्धा हेअर वॉश करायचा होता, म्हणून सकाळी लवकर उठून सर्वात पहिले तर हेअर वॉश करून घेतला. आणि मला असं वाटतं की हेअर वॉश केल्या दिवशी ना हेअर्स खूप छान दिसतात. दुपारच्या जेवणामध्ये भरपूर भाज्या टाकून हा दलिया लाडूसाठी बनवला, तो तिला भरवला, त्यानंतर तिला झोपवलं. तेवढ्यातच ना चक्क माझे 10 पार्सल्स एकत्रित आले होते. लाडूचे डायपर संपले म्हणून तेही ब्लिंकिटवरनं मागवले. ती उठल्यानंतर तिच्यासाठी मस्त गरमागरम फोडणीच्या शेवया बनवल्या होत्या. आजकाल ना लाडू खूप जास्त रुसते, रडते, म्हणून मीही ड्रामा केला आणि त्यावरची तिची जी प्रतिक्रिया होती ना ते पाहून खरंच खूप छान वाटलं. कुठेही असू देत, पप्पांचा आवाज आला की धावत जायचं आणि ऑफिसवरनं आल्यानंतर हे रोजच चालत असतं. आतापर्यंत मराठी बिग बॉसचा कुठलाच सीझन मी पूर्ण पाहिला नाहीये, पण सीझन 6 पाहत आहे. भाऊच्या धक्क्यांवरतीनं विलासराव देशमुख यांचा जो नवीन पिक्चर येतोय त्याचं आज ट्रेलर दाखवलं. 1 मेला हा पिक्चर येतोय, मी तर आवर्जून पाहणार आहे. मोबाईलसोबत खेळत असताना हा मोबाईल लाडूने माझ्या डोक्याला एवढा जोरात मारला की खूप जास्त टेंगूळ आलं, काळं निळं झालं होतं, खूप त्रास होत होता. तरीसुद्धा मला उद्याच्या प्रमोशन व्हिडिओची स्क्रिप्ट लिहायची होती, ती लिहूनच मी झोपली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.